चला तर मग आज आपण दर्शन घेऊया माझ्या माहेरामध्ये प्रसिद्ध असलेल्या गणपतीरायांच्या मंदिराचे. खूपच सुंदर असे गणपतीचे भव्य असे मंदिर आहे. संध्याकाळच्या वेळी लाइटिंगमुळे आणखी शोभा वाढलेली असते. जाताना आम्हाला हा पांढरा घोडा देखील दिसला. मंदिराच्या आवारामध्ये आल्यानंतर लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. आम्ही लहानपणी प्रत्येक सणासुदीला, वाढदिवसाला सर्वात आधी गणपती मंदिरामध्ये येऊन गणपतीरायांचं दर्शन घ्यायचो. आता लग्नानंतर जेव्हा केव्हा आम्ही माहेरी येतो त्यावेळेस गणपती मंदिरात येणे आणि गणरायांचं दर्शन घेणे हे ठरलेलं आहे. दिवाळीमुळे गणपती मंदिर अतिशय सुशोभित करण्यात आलेले आहे. इथे गणपतीचे उत्सवामध्ये आणि संकष्टीला नेहमीच अशा प्रकारे गणपती मंदिराला सजवण्यात आलेले असते. आतमध्ये गेल्यावर बालगणेशांचे दर्शन झाले. अतिशय मनमोहक अशी ही मूर्ती होती. त्यानंतर गर्दीतून थोडी पुढे आल्यानंतर गणपतीरायांचे दर्शन झालं. इथे गणपतीराया त्यांच्या पत्नींसोबत विराजमान आहेत. मंदिराच्या शांत वातावरणामध्ये थोडीशी आराधना केल्यानंतर मन अगदी प्रसन्न झाले. थोडेसे मोमेंट्स देखील कॅप्चर केले. या मंदिराच्या अवतीभोवती अनेक छोटे मंदिर आहेत, जसे की रेणुकाचे, महादेवांचे, सूर्यनारायणाचे, चिंतामणेश्वरी देवीचे, लक्ष्मीनारायणाचे व ही अशी छोटी छोटी मंदिरे जसे विठ्ठल रुक्मिणी, राधाकृष्ण, शिवपार्वती असे अनेक मंदिरे आहेत. या सर्व मंदिरांचे दर्शन घेऊन आम्ही पुन्हा घरी निघालो. असा आहे आमच्या गणपती मंदिराचा हा छोटासा ब्लॉग. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल, हा मिनी व्लॉग आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.